दत्ताबाई मगर आणि सौ मनीषा पाटील यांच्या रूपानं सभापती उपसभापती मिळाले. आज माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी आणि माळशिरस विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून तुमच्या काय भावना आहेत? माळशिरस तालुक्यामध्ये जो जनतेनं कौल दिला होता तो आमच्या बाजूने दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट, अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सेनेला पाठिंबा जनतेनं दिला होता. त्या माध्यमातून बहुमताने आमचे सदस्य निवडून आले आणि आज या युतीच्या माध्यमातून दत्ता मगर आणि मनीषाताईंना सभापती आणि उपसभापती अशी निवड झालेली आहे. यामध्ये युतीमध्ये आम्ही एकनाथ शिंदे गटाला सभापतीपद दिलेलं आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे उपसभापतीपद घेतलेलं आहे. आणि आमचं ही टीमवर्क आहे, समझोत्याने सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि माळशिरस तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण काम करतो आहे. आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब, DMPC मोहिते पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार साहेबांनी आणि सगळ्या सदस्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितरित्या हा निर्णय घेतलेला आहे. त्या माध्यमातून आज हे दोघं सभापती उपसभापती झालेले आहेत. खऱ्या अर्थाने एक गोष्टीचं समाधान आहे की आमच्या आजोबांचे सहकारी या तालुक्याचे ज्येष्ठ नेते नानासाहेब दादा मगर यांना मागे एकदा संधी आली होती, परंतु दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी द्यायची म्हणून त्यांनी मोठ्या मन दाखवून त्यावेळेस त्यांनी आपण स्वतः मागं थांबून दुसऱ्याला आपल्या उपसभापती होण्याचा मान दिला होता. आज त्यांच्या घरातला मुलगा आम्ही आज या ठिकाणी सभापती केलेला आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने श्रद्धांजली त्यांना नानासाहेब दादांना आम्ही या माध्यमातून आमदार साहेब आम्ही वाहिलेली आहे. दोघंही सभापती आणि उपसभापती तरुण आहेत, त्यामुळं माझी दोघांनाही सूचना राहील की या तालुक्याचं आजपर्यंत जेवढे काही सभापती उपसभापती झाले तालुक्याचं नाव उंचवण्याचंच काम सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. त्याच पद्धतीचं कामकाज तुमच्या दोघांच्या हातून घडो. यावर्षी दुष्काळाची परिस्थिती राहील असं बोललं जाते, त्यामुळे आत्तापासूनच सगळ्या बॉडीला एक म्हणजे विश्वासात घेऊन त्यांनी पाणी टंचाईवरती नियोजनाचं काम बैठका लावाव्यात अशा सूचना मी या ठिकाणी करतो आणि त्यांच्या पुढील कार्यास दोघांनाही शुभेच्छा या ठिकाणी. मागील काही काळात एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या वारंवार बैठका मिटिंगा आणि आता शिवसेनेला दिलेले सभापतीपद राजकीय समीकरण नेमकं काय नवीन तयार होते? संदेश काय? आम्ही जी काही युती करायची ठरवली होती ती इलेक्शनपूर्वीच झालेली आहे. नगरपालिका इलेक्शनपासून या सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि एकनाथ शिंदे गट हे अनेक ठिकाणी लढलेले होते. चर्चेतूनच लढलेलं आहे, पूर्व परवानग्या काढूनच या सगळ्या गोष्टी दोन्ही पक्षाच्या झालेल्या आहेत आणि या माध्यमातून झालेले. तालुक्याचा विकास करायचा आपल्याला, त्या दृष्टिकोनातून आम्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करूनच सगळ्या गोष्टी पुढे जातो. सभापती पदाचा काही कार्यकाळ ठरला आहे का? म्हणजे काही 1 वर्ष 2 वर्ष? सगळीच पानं पत्रकारांना सांगायची नसते. काय अपेक्षा राहतील? सभापती नवीन सभापती तरुण चेहरा आहे, अनुभव त्यांना पुरेसा नाही, तर काय अपेक्षा असतील त्यांच्याकडून तालुक्यासाठी काम? अनुभव जरी नसला, दोघं तरुण आहेत आणि अनुभवी मी आहेत, आमदार साहेब आहेत, मागच्या बॉडीतलं वैष्णवी वहिनी आहेत, त्या माझी सभापती राहिलेले आहेत, बरेच जण बॉडीतले आपापल्या गावचे सरपंच राहिलेले आहेत, म्हणजे मोठ्या गावचे सरपंच राहिलेले आहेत. सगळ्यांना काही ना काही प्रशासकीय अनुभव आहे आणि जसं मी मागाशी बोललो की दुष्काळाचे दिवस येणार आहेत, तर पाणी टंचाईवर पहिल्यांदा त्यांना काम करावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातून शुभेच्छाही दिलेत आणि आमचं वेळोवेळी मार्गदर्शन सर्वच पंचायत समिती सदस्यांना राहणार. या दोन्ही निवडी दरम्यान काही नाराज असल्याचंही चर्चा आहे, तर याच्या समजूत काढण्यात यश मिळाले? कोणाची नाराजी नव्हती, काय नव्हती. प्रत्येकाने आपापल्या इच्छा व्यक्त केल्या, वेगळ्या वेगळ्या माध्यमातून केल्या. इच्छा व्यक्त करणं काही गैर नाही आणि जेणे आम्हाला नेते मंडळींना बोलून दाखवलेले आहेत आपापल्या इच्छा. सर्वांमध्ये निर्णय झालेला, सगळेजण हजर होते आणि मतदान कसं झालं याच्यावरूनच तुम्हाला कळायला पाहिजे पत्रकार मंडळींना की मतदानाचं आकडेवारी घ्या, त्याच्यावरनं लक्षात येईल. आमदार साहेबांना एक प्रश्न आहे, आपण देखील 2012-17 मध्ये उपसभापती होता, तर त्या काळाच्या दरम्यानमध्ये सहकार मोर्चाचा पुतळा जो आहे तो पंचायत समितीमध्ये रखडलेला अवस्थेत आहे, तर तो कधी आपण पूर्ण करणार? बघू. पहिल्यांदा मी सभापती दत्तात्रय भैया मगर आणि मनीषाताई पाटील
यांना या नवीन इनिंगच्या नवीन कारकिर्दीच्या पहिल्यांदा शुभेच्छा देतो. या पंचायत समितीमध्ये काम करत असताना अनेक घडामोडी त्यावेळच्या परिस्थितीनुसार त्यावेळच्या काळानुरूप अनेक विषय आणि राजकीय याच्यामध्ये होत राहतात. आता मोहिते पाटील कुटुंब आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र बसूनच आम्ही जे तालुक्याच्या हिताचं आहे, जे चांगलं करता येईल, जे लोकांना चांगलं देता येईल ते देण्यासाठी सातत्यानं या ठिकाणी प्रयत्न करू. माझा जो पंचायत समितीचा अनुभव आहे तो अनुभव निश्चितपणानं या नवीन तरुण सदस्यांना, सगळ्या सभापतींना आणि उपसभापतींना या सगळ्यांनाही तो कामी येईल. खासदार साहेबांना तेवढा वेळ नसला तरी मी आमदार म्हणून माझ्याकडे पुरेसा वेळ आहे आणि तो निश्चितपणानं या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेन. पण पंचायत समिती ही गोरगरिबांच्या, सामान्य माणसाच्या, शेतकऱ्यांच्या हिताची आणि त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करणारं सर्वात मोठं हे साधन आहे. आणि इथं सगळ्या गावगाड्यामधील सरपंच असेल, ग्रामसेवक असेल किंवा इतर छोटा घटक जो असेल, त्याला कुणाला सायकल असेल, कुणाला काय अडचण असेल, शेतकरी असेल, बियाणं असेल, सगळ्या प्रकारे या पंचायत समितीच्या माध्यमातून या ठिकाणी अडचणी गावगाड्यामधल्या सोडवल्या जातात. आणि त्या सोडवण्यासाठी जरी हे नवीन असले तरीसुद्धा शिकतील. काय अनुभवी आहेत, वैष्णवदेवीताई आहेत, माझ्या मिसेस आहेत, विमलताई आहेत, त्यांनी गाव चालवलेलं आहे. आणि वकील साहेब ॲडव्होकेट प्रवीण आमचे हे आहेत, पुन्हा एक गावचं सरपंच म्हणून युवराज तात्यांनी काम केलं. अशी सगळी समग्र माणसं या पंचायत समितीमध्ये आहेत. त्यामुळं तालुक्याला पुढं नेण्यासाठी आणि गेल्या अनेक दिवसापासून या तालुक्याचा जो कारभार ठप्प झालेला होता, निवडणुकाच नव्हत्या, लोकांसाठी या ठिकाणी लोकप्रतिनिधी नव्हते, ही उणीव आपण भरून काढलेली आहे. आणि निश्चितपणानं कोणताही वादाचा मुद्दा न होता जे चांगलं म्हणून करता येईल. मोहिते पाटील कुटुंबाने आणि आम्ही एकत्र येऊन निवडणूक लढवली, एकत्र येऊन सभापती उपसभापतीच्या निवडणुका लढवल्या आणि पुढेही आम्ही एकत्रच चांगल्या पद्धतीनं लढवू जाऊ. त्यामुळं नाही, जागा आहे ती, त्या ठिकाणी फक्त पुतळा बसवायचं बाकी आहे. आम्ही भैया बसून त्याचा निर्णय करू. आम्ही आता एकत्र आहे, एका मोटरसायकलवर पुढचे सीट मागचे साहेब, निधीसाठी सातत्यानं तुम्ही आवाज उठवताय. आता सभापती सत्तेतील पक्षाचा झालाय, कितपत फायदा होईल या गोष्टीचा? नाही, नक्कीच. तुम्हाला निश्चितपणाने मी सांगतो की एकनाथ शिंदे साहेबांच्या सेनेचा सभापती झालेला आहे. याचा तुम्हाला तालुक्याच्या राजकारणामध्ये 1 महिन्यामध्ये बदल दिसेल. या पद्धतीनं गतीनं सरकार काम करेल. सगळे अधिकारी, सगळे प्रशासन आले, इतक्या ताकदीनं या तालुक्यामध्ये बदल झालेला दिसेल. आणि ज्यांना कोणाला असं वाटत होतं की सरकार म्हणजे आम्हीच आहे, ते असं काय असणार नाही. त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला या तालुक्यामधली सगळी सत्ता निश्चितपणानं हल्लेली दिसेल. खासदार साहेब आहेत, मी आहेत आणि ह्याचा संधीचा म्हणजे शिवसेनेला दिलेल्या संधीचा या तालुक्यामध्ये सगळ्यात मोठा फायदा झालेला तुम्हाला या ठिकाणी नक्कीच आढळून येईल. आणि तालुक्याला पुढं नेण्यासाठी त्या सत्तेचा उपयोग करू, दुरुपयोग करणार नाही किंवा त्या सत्तेचा लोकांना हॅरेसमेंट करण्यासाठी उपयोग करणार नाही. लोकांच्या भावनेला, लोकांच्या गोरगरिबांची जी या ठिकाणी अपेक्षा आहे त्या पूर्ण करू. आमदार साहेब आणि खासदार साहेब, तुमच्यासाठी एक स्पेसिफिक प्रश्न आहे की आज सकाळपर्यंत या पंचायत समितीच्या सभापती निवडीमध्ये बाबा माने यांच्या मिसेसचं नाव आग्रही होतं आणि माने परिवार आता आपल्या इथं कुठेही दिसत नाही या सभागृहामध्ये, फक्त त्या महिला येऊन गेल्या. अशी काय जादूची कांडी झाली की सर्वसामान्य माळशिरस तालुक्यातल्या जनतेच्या मनामध्ये प्रश्न आहे की याच्यामध्ये काय नक्की काय झालं की हे नाव सोशल मीडियामध्ये आलं होतं, तुमच्याकडून कुठल्याही पदाधिकाऱ्याकडून अधिकृत नव्हतं, परंतु सोशल मीडियामध्ये त्या नावाची खूप चर्चा होती. तुम्ही तुमचा शब्द पाळला. जनतेच्या मनामध्ये एक शब्द होता की दोन्हीही मोहिते पाटील असतील किंवा जानकर साहेब असतील, हे दोन्हीही सत्तेपासून लांब राहून या सर्वसामान्याला संधी देतील, परंतु माने परिवार याच्यामध्ये कुठेही दिसत नाही. याच्या पाठीमागे काय कारण असतं? खासदार साहेबापेक्षा मीच उत्तर देतो. ह्याच्यामध्ये अपेक्षा असणं काही गैर नाही आणि साहजिकच अपेक्षा ही बाबा मानेंची होती, पण महिलापेक्षा पुरुष असावा आणि दुसरं खुली जागा होती आणि त्यामुळं खुल्या जागेमध्ये
माझ्या बाजूला कुठलाही सदस्य खुल्या वर्गातला नव्हता. यांच्याच बाजूला 2 वैष्णवदेवी होत्या आणि हे होतं. पहिल्यांदा आम्ही निर्णय असा केला की खासदार आणि आमदारांच्या घरामध्ये ही पदं आपण घ्यायची नाहीत. नाहीतर सगळ्या तालुक्याला अशी अपेक्षा होती की वैष्णवदेवी सभापती होतील, विमलताई उपसभापती होतील. पण आम्ही पहिल्यांदा हे ठरवलं की अशा पद्धतीनं आपण घरामध्ये पदं आपण पहिल्यांदा घ्यायची नाहीत. कार्यकर्त्याला न्याय द्यायचा. नंबर 1 खुल्या वर्गातील सभापती पद आहे तर ते खुल्या वर्गासाठीच देऊ आणि त्यासाठीच आपण हे करू. आणि उर्वरित काळामध्ये पुढच्या येणाऱ्या 4 वर्षामध्ये अनेकांना संधी मिळतील. बाबा मानेंची आम्ही नाराजी काढू. आज पहिल्यांदा ती नाराजी आहे नाही असं नाही, पण निश्चितपणानं मी आता घरी गेलो होतो, चर्चाही केली होती आणि त्या ठिकाणी अशी म्हणजे चांगल्या पद्धतीची चर्चा झालेली आहे. आणि तुम्हाला 2 दिवसामध्ये हे सगळे ॲक्टिव्हमध्ये दिसतील, काम करतील. आम्ही सोबत राहू, काम करत राहू. अपेक्षा असणं हे काय गैर नाही आणि अपेक्षा ह्या असल्याच पाहिजेत. त्यामुळं एखाद्या वेळेला संधी मिळाली नाही समजा तर पुढं आपण निश्चितपणानं ती संधी देऊ. पहिल्यांदाच सर्वांना असावं वाटतं, प्रत्येकाची इच्छा असते, पण आता 12च्या 12 लोकांना काही संधी देता येत नाही. कोणाला तरी एकाला संधी द्यावी लागते आणि म्हणून या ठिकाणी ओपनची दोन्ही सीट मोहिते पाटलाकडे असल्यामुळं ते कोणता निर्णय घेतील. पण आमचं ठरलं होतं की घरामध्ये संधी घ्यायची नाही. अनायसेच दत्ताभाईचं नाव आलं आणि आम्ही सर्वांनी एकमतानं तो निर्णय केला. सत्तेतला पक्ष असल्यामुळे दत्ताभाई हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार होते. तुम्ही त्यांना सभापती केले. पाठीमागं तुमच्या विरोधकांकडून स्टेटमेंट आली होती की तालुक्यात 1 रुपया हे निधी येणार नाही. मग त्या 1 रुपयापुढे आता तुम्ही दोघं लोकप्रतिनिधी आहे, तो निधीचा आकडा कसा असणार? नाही, नक्कीच तुम्हाला जे बोलणारे आहेत ते वाहून जातील विकासामध्ये. अशा पद्धतीने या तालुक्याला काही कमी पडू देणार नाही. आणि उत्तमराव जानकर आता 2 पराभव पचवले होते. आज माळशिरस पंचायत समितीचा एक तरुण तगडा उमेदवार म्हणून भैयासाहेबांनी आणि जानकर साहेबांनी संधी दिली. आज या संधीचं सोनं तुम्ही कशा पद्धतीनं विकासाची कामं करणार आहे? माळशिरस तालुक्याला तुम्ही काय संदेश देणार आणि आज तुमच्या भावना काय आहेत? सभापती झालाय तुम्ही. आज भावना हीच आहेत की आज मोहिते पाटील परिवार आणि आमचं 4 पिढ्याचा संबंध आहेत. त्यांनी जी विश्वास टाकला आणि चेअरमन साहेबांनी जी पाठीव थाप दिलेली आहे त्याला कधीही मी तडा जाऊन देणार नाही हीच अपेक्षा. आणि हे कार्य ते सांगतील तेच कार्य होणार इथं. काय आपल्या भावना आहेत? इकडे निमगाव, पलीकडे पिलीव, शेजारी सभापती उपसभापती दिलेला आहे खासदार साहेबांना. तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? पंचायत समितीच डिझेल वाचणार. काय तुमच्या भावना काय आहेत? कसं वाटतंय आज? मी सर्वप्रथम आमदार साहेब आणि खासदार साहेब यांचे आभार मानते. आणि ही जी आहे ते